श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी सेविका सुंदराबाई यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सुंदराबाई काडगावकर ही सोलापूरमधील अकाली वैद्यपीठ आलेली बाई होती. भरीसभर म्हणून तिच्या पायाला काही व्याधी झाली होती. अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष भगवंत भूतलावर आले आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व व्याधी दूर होत आहेत. असं काही ऐकून अक्कलकोटात आले असे वाटू लागले. तिने अक्कलकोटचा रस्ता धरला. इकडे अक्कलकोटमध्ये रोजच्या रोज वाढणाऱ्या गर्दीमुळे चोळाप्पांना सर्व व्यवस्था सांभाळणं कठीण होऊ लागले. येणाऱ्या यात्रेमुळे त्यांच्याकडे पुष्कळ धनसंपदाही जमा होऊ लागली होती. योगीराज श्री स्वामी हल्ली बराच वेळा गावाजवळील एका वटवृक्षाखाली बसू लागले होते. दरबार बसे. सुंदराबाई अक्कलकोटमध्ये पोचल्यावर श्री स्वामी कुठे आहेत अशी विचारणा करत वटवृक्षाखाली बसलेल्या श्री स्वामी समर्थापर्यंत जाऊन पोचली. श्री स्वामींच्या भोवताली लोकांचा गराडा पडला होता. चोळप्पाही तेथेच होता. सुंदराबाईंनी श्री स्वामींना नमस्कार करून रडत रडत आपले गाराणे त्यांच्या कानावर घातले. श्री स्वामींनी तिला प्रसाद दिला व पायाच्या दुखण्यास उतार पडेल असे देखील सांगितले. सुंदराबाईच्या बरोबर फक्त तिच्याबरोबर 1.5 वर्षाचा नातू होता. सुंदराबाईंनी अक्कलकोटात काही दिवस राहण्याचे ठरवले. रोज माध्यान्ही व संध्याकाळी श्री स्वामी जिथे बसले असतील ते दर्शनात जाण्याचा तिने नेम केला. काही दिवसातच तिच्या पायाचे दुखणे बरे झाल्यामुळे तिला श्री स्वामींच्या अलौकिक व दिव्य शक्तीचे कल्पना आली होती. बाई मोठी ढालगज होती. तिलाही काही आधाराची आवश्यकता होती. तिनेही हेरले की चोळाप्पांची श्री स्वामी सेवेत खूपच धांदल उडत आहे व त्यास आयता मदतीचा हात मिळेल तर आपले कामच होऊन जाईल. सुंदराबाईंनी आता रोज चोळाप्पाच्या मागे लकडा लावला की मला तुमच्या मदतीस ठेवून घ्या. ही श्री स्वामींची सेवा करेन. अक्कलकोटला योगीराज श्रींच्या दर्शनात येणारे संख्या आता अतिशय वाढू लागली होती. योगीराजांना स्नान घालणे, केशर कस्तुरीचा टिळा लावणे, जेवण बनवणे, वस्त्र नेसवणे हे सर्व काम एकटेच चोळप्पाला करावे लागले असल्याने त्याची तारांबळ उडाली होती. सुंदराबाईचा प्रस्ताव चोळप्पाला आवडला. चोळप्पाने एक दिवस संधी साधून योगीराज श्री स्वामी समर्थांना विनंती केली की माझ्या मदतीसाठी की सेवेकरी सुंदराबाईंना ठेवून घ्यायचा विचार करतो आहे. स्वामींनी प्रस्ताव ऐकला व म्हणाले की चोळ्या सांभाळून राहा बरे. ही बाई तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. चोळप्पाच्या लक्षात काही आले नाही, परंतु आपल्या कामात हातभार लावायला कोणी मिळाले ह्याच्या आनंदास त्याने सुंदराबाईस स्वामींच्या सेवेत ठेवून घेण्यात होकार दिला. सुंदराबाई खूपच चतुर होती. मनापासून श्री स्वामींची सेवा करू लागली. आता चोळप्पा आपली सर्व कामे सुंदराबाईस सांगण्यास सुरुवात केली होती. स्वामींचे वय 700 वर्षात असले तरी बराच वेळा ते बालभावात असल्याने त्यांना अगदी जेवण भरवण्यापासून सगळं बघावे लागायचे. सुंदराबाईंनी त्यांना आईसारखे सांभाळण्यास सुरुवात केली. बहुत करून महाराज तिच्या वचनात असत, पण बाईची पूर्व पुण्य असे कोण जाणे. महाराजांना निजा म्हणून सांगितले म्हणजे निजावे, उठा म्हणून सांगितलं की उठावे, आता जेवा म्हणून सांगितलं की जेवावे, नको म्हणून सांगितलं तर जेवू नये. तिने हळूहळू सेवा व सेवेकरांचा ताबा स्वतःकडे ठेवून घेतला. सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या सर्व भक्तांकडून हळूहळू पैसा उकळण्यास वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढण्यास सुरुवात केली होती. ज्यांना जे देत त्यांना ती महाराजांचं दर्शन घेऊ देत नसे. तिने महाराजांवरचा पगडा निर्माण केला होता. तिची पूर्वपुण्याही खूप होती, म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते. एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले. सुंदराबाई एकदम चवताळली. महाराजांकडे धावत गेली. महाराजांचा गळा धरला. महाराजांना म्हणाली की पेढे खायचे नाहीत.
सुंदराबाई महाराजांवर खूप अधिकार गाजवत असे. तर सेवेकरांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्त अवतार आहेत, तरी मग सुंदराबाईचे का ऐकतात. कधी कधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे, चोळ्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे. परंतु स्वामींनी तिला कधी शासन केले नाही. एकदा एका भक्ताने महाराजांपुढे 25 रुपये ठेवले होते. महाराज त्याला म्हणाले की हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव. पण लगेच त्या पैशावर सुंदराबाईंनी झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पांना दिलेच नाही. तेव्हा स्वामींना सुंदराबाईवर खूप राग आला. ते सुंदराबाईवर खूप रागावले. त्याने तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले. खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता. त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली. पण नंतर त्यालाही पैशाचा लोभ चढू लागला. तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला. स्वामी त्यावर प्रसन्न होते. त्याला काही कमी नव्हते, पण तो लोभात अडकत गेला होता. सुंदराबाई आणि चोळप्पा लोभी झाले होते. म्हणून स्वामी महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींच्या लीला ह्या खरोखर अतर्क आहेत. स्वामी लीलांचे वैशिष्ट्य असे की स्वामी लीलेत सकारात्मक पात्र असू दे की नकारात्मक पात्र असू देत, सतत आपल्याला काही ना काही शिकवत असते. ते आपल्याच मनाचे प्रतिबिंब असे. अशी सुंदराबाई नकारात्मक पात्र होती. यातून स्वामी महाराज आपल्याला आपणाच्या विविध विकाराचे दर्शन घडवत आहे. आपले मन कोठे कोठे अडकू शकते याची समज देत आहेत. आणि जर आपण अडकलोच तर स्वामी आपणास कसे संकेत देत असतात याची सुद्धा समज देत आहेत. स्वामी महाराज आपणास हे संकेत सुधारता देतात. परंतु इतके समजावून सुद्धा आपण सुधारलो नाही तर निश्चितच आपली स्वामी चरणांपासून हकालपट्टी होते. आपण परमानंदापासून दूर जातो. ही स्पष्ट समज स्वामींनी आज आपल्याला दिली आहे. आपले मन कधी कधी सुंदराबाईसारखे वर्तन का करते चे आत्मपरीक्षण आपल्याला करायचे आहे आणि त्याच वेळेला त्याच्यावर अंकुश ठेवायचा आहे. आपल्या मनाला त्या लीलेचा संदर्भ मकचकट आणि मज देत हृदयातील स्वामी भावनेवर स्थिर करायचा आहे. स्वामींनी सुंदराबाईच्या पात्रातून आपल्याला आचरण कसे नसावे ह्याची समज दिली आणि जर त्याचप्रमाणे वागलोच तर त्याचे परिणाम काय होतील ह्याची सुद्धा समज दिली. म्हणून आपल्याला निश्चितच स्वामींच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न नेहमी करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.